झाडाची पूजा करून आलेल्या पत्नीला पती हसत मुखाने विचारतो, सांग, मी तुला आजच्या दिवशी काय गिफ्ट देऊ? पत्नी हसत मुखाने म्हणते, मी व्रत केलं, मी वडाच्या झाडाची पूजा केली, मी तुला 7 जन्म माझ्यासाठी मागितला, म्हणूनसाठी तू मला काही गिफ्ट द्यावं हे गरजेचं नाही, परंतु तू आज मला विचारतोयस म्हणून मला नक्की तुला काहीतरी सांगावंसं वाटतंय. नवरोबा, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, यासाठी मी हे व्रत करते. तूच मला 7 जन्म साथ द्यावा यासाठी मी व्रत करते. परंतु तू जशी वागणूक मला देतो ना, तशी नको रे देऊ. तू तुझ्या आयुष्यामध्ये मला थोडीशी जागा दे. मला माहितीये तुझे आई वडील, तुझ्या बहिणी भाऊ ह्या जन्मापासून तुझ्या बरोबर आहेत, त्यामुळे तू त्यांची साथ सोडू शकत नाही. परंतु मी पण माझे आई वडील, बहीण भाऊ, माझे नातेवाईक, माझ्या मैत्रिणी सगळ्यांना सोडून तुझ्यापर्यंत आले ना रे. मग तुला माझ्याकडे नाही लक्ष देत आहे? ज्याप्रमाणे तू बंद खोलीत माझ्यावरती प्रेम करतो ना, ते थोडं कमी केलंस तरी चालेल. परंतु जेव्हा मी तुझ्या बरोबर समाजात वावरते, तुझ्या नातेवाईकांमध्ये जाते किंवा माझ्या नातेवाईकांमध्ये जाते, त्यावेळेस थोडं प्रेम तू मला जास्त दे, कारण त्याची मला जास्त गरज असते. त्यावेळेस तू थोडा मान सन्मान मला जास्त दे, कारण हा दिखावा नाही रे, तुझ्या आणि माझ्या नात्यातलं एक घट्ट बंधन आहे. ज्यावेळेस तू घरातले काही निर्णय घेशील ना, त्यावेळेस थोडासा मलाही विचार. अगदी खोलीचे दरवाजे बंद करून तू तुझ्या आई वडिलांशी, बहीण भावांशी जसं डिस्कशन करतो ना, त्यात थोडीशी जागा मला दे. ज्यावेळेस तुझे आई वडील चुकीचे असतील, त्यावेळेस तू चूक म्हणायला शिक, आणि जर मी बरोबर असेल तर माझ्या पाठीशी खंबीरपणाने बोल. आणि जेव्हा जेव्हा मी चुकेल तेव्हा तेव्हा तू मला त्यांच्या समोर किंवा इतरांच्या समाजासमोर नको ओरडू. जेव्हा जेव्हा चुकेल तेव्हा घे ना मला एका बाजूला, माझ्याशी बोल, मला समजव, मला सांग. काही गोष्टी नसतील मला कळत तर त्यात तू समजवणं मला अपेक्षित आहे. नवरोबा, मी माझ्या आई वडिलांना सोडून तुझ्यापर्यंत आलेली आहे. जी मुलगी एक ड्रेस खरेदी करताना 4 दुकानं आई वडिलांना फिरवत असते, ती सगळ्यांना बाजूला ठेवून तुला निवडते, तुझ्या बरोबर येते. का? तर तुझ्यावरच्या विश्वासापोटी, तू दिलेल्या आश्वासनापोटी. मग तू का रे हे समजून घेत नाही? कारण लग्नानंतर मुलगी फक्त ही नवऱ्याच्या आधारावरती आलेली असते. ह्या संसारिक गाड्यांमध्ये तुझ्या आईला तुझे वडील आहेत, तुझ्या बहिणींसाठी त्यांचे नवरे आहेत, तुझ्या भावासाठी त्यांच्या बायका आहेत, मग माझ्यासाठी फक्त तू आणि तूच आहे. मला तू नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार? माझ्यामध्ये होणारे बदल हे फक्त तुलाच जाणवू शकतात. माझे मूड स्विंग मी इतरांना नाही सांगू शकत, फक्त तू समजून घ्यावं एवढीच अपेक्षा असते. कधी कधी चिडचिड करते मी, पण का करते? कदाचित तू काहीतरी चुकत असशील, हे तू का नाही जाणून घेत? मग त्यावेळी जे मी चिडले तर तू मला समजव. मी नाही अतिशय हुशार, अजूनही काहीतरी अडखळते, पडते, झडते, नाही अजून मला संसारिक ज्ञान. तुझ्या आईलाही वेळ लागलाच असेल ना रे संसाराचं हे ज्ञान घ्यायला. आज त्यांच्या लग्नाला 25-30 वर्ष झालेत, तेव्हा त्या संसाराची गाडी व्यवस्थित चालवू शकतात. मग मी तर नवीनच ना रे, मग थोडंसं मला समजून घेणारं तूच हवायस ना. तुझी साथ आयुष्यभरासाठी, 7 जन्मासाठी जर मी मागत आहे तर हे नवरोबा, थोडीशी साथ तुझीही मला ह्या संसारामध्ये नक्कीच हवी आहे. ही अपेक्षा करणं चुकीचं आहे का रे?